एक ताल होते मृदंगावरची ताप अशी पडावी आणि ती खरंच दंग करणारी असावी. महाराज अनेकोत्तम, धन्यवाद, बहुत खूप. तर अशा प्रकारे एवढं सगळं तप झाल्यानंतर भगवंतांनी प्रसन्न होणं साहजिकच होतं. आपला विषय चालू होता चहा, सॉरी हे तपस्या, सॉरी म्हणजे काय मदा काय चहा. आता जसा चहा मदत आला तसं आमचे थोडंसं डोक्यात मदत येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही असो. तर म्हणून महाराज इतके वर्ष उपवाशी कसे काय राहिले बा. पहिले काही दिवस त्यांनी म्हणजे कंदमूळ फलं खाल्ले, त्याच्यानंतर त्यांनी जलसेवन केलं, त्याच्यानंतर पर्णसेवन केलं. पार्वतीचे वेळेस तुम्ही हेच सांगितलं होतं, म्हणून महाराजांचे वेळेस हेच सांगतात आहे. आणि मग काही हजार वर्ष त्यांनी काही न खाता काढले, असं कसं काय होऊ शकतं. आपण उपाशी याच्यासाठी राहू शकत नाही, कारण की आपलं अर्धलक्ष देवाकडे असतं आणि अर्धलक्ष पोटाकडे असतं. ज्यावेळेस तंद्री लागते ना आणि परिपूर्णतेने भगवंताकडेच लक्ष लागतं, त्यावेळेस भूक मरते महाराज. नाही पटलं. ज्यावेळेस अतिव दुःख होतं ना, त्यावेळेस खरंच भूक लागते का. आपल्याला फक्त एवढाच अनुभव आलेला आहे की जास्त दुःख असलं की भूक लागत नाही. कधीतरी भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये एवढं सुख प्राप्त करायचा प्रयत्न करा की म्हणायला होईल सुखात सुद्धा भूक लागत नाही. पुंडलिका वरदे. आवाज वाढवायचा. भगवंत प्रसन्न झाले. प्रत्यक्ष हिरण्यगर्भ, सूर्यनारायण, आदी, परब्रह्म, परम, जेवढी काही व्याख्या त्या भगवंताच्या रूपाला देता येईल, तो हिरण्यगर्भ प्रत्यक्ष प्रसन्न झाला म्हणून महाराजांना. आता तपस्या केल्यानंतर भगवंत प्रसन्नच का बरं होतो, हा जर प्रश्न पडला असेल तर 11व्या अध्यायामध्ये याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज फार छानपणे बोलतात. आम्ही सावयाची जय प्रसन्न होणे, तै अंगाजीवरी म्हणे देणे, वाचेनी जीव असे वेचणे कवणा शेगा. एकदा का आमचं नाम संकीर्तन झालं, तो आम्हाला समर्पित झाला, आमच्यात समाहित झाला, तर आम्ही त्याच्यासाठी अंगीचं सुद्धा काढून देतो बरं. 11व्या अध्यायामधलीच अजून एक ओवी आहे. बाप उदार देऊ अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, ऐसे सहस्त्रवरी देतू, सर्वस्व आपुले. आपला बाप कसा आहे, फक्त मागण्याची वाट पाहतो. बरोबर, मागितल्यावर काय, तुम्ही जेवढं मागता तेवढं देत नाही. ऐसे सहस्त्रवरी देतो, तुम्ही मागितल्याच्या सहस्त्रपटीने देता, सर्वस्व आपुले, अगदी सर्वस्व देतो. तो एवढा उदार अंतःकरणवादी आहे. बरं, मनू महाराजांना वर मागायला सांगितल्यावर मनू महाराज थोडंसं संकोचित होतात.
संकुचित का बरं होतात? कारण की मनू महाराजांना मागायचं काय आहे? चौथं पण चालू आहे, वृद्धापकाळ चालू आहे, म्हातारपण आलेलं आहे. आपण वानप्रस्थात भगवंताच्या स्मरणासाठी, भगवंताच्या भक्तीसाठी, भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी इथे तपाला बसलेलो आहे. पण डिमांड काय आहे हो? मागायचं काय आहे? तर मनू महाराजांना मागायचं होतं की भगवंता, मला तुमच्यासारखा एक मुलगा पाहिजे. थोडेसे संकोचले म्हणून महाराज. भगवंताचं प्रेम इतकं उत्कट असतं, भक्त आणि भगवंताचं नातं तुम्ही नाही सांगू शकत. ते तर व्याख्या करावी लागते, कारणामुळे शब्दांची योजना असते. म्हणून आपण शब्दांची योजना करतो. अन्यथा पुष्कळदा देवाला बोलायची गरजच नसते, त्याला ऐकायची पण गरज नसते. शब्द सुद्धा जिथे संपतात तिथून भगवंताची भाषा सुरू होते. आणि भगवंत म्हणतात मनू महाराज बोला. आणि मनू महाराज कसं तरी करून प्रयत्न करतात आणि म्हणतात भगवंता, हे स्वतःहूनच फुटतात या गड्या. बघा, एकदा टाळ्या वाजवा त्या फुग्यांसाठी. रामाच्या जन्माच्या आनंदात स्वतः फुटून आहे, तुमची वाट पाहत नाही. म्हणजे मनू महाराजांना भगवंत म्हणतात की मनू महाराज मागा. आणि मनू महाराज अगदी संकोचित वृत्तीने म्हणतात भगवंता, एक इच्छा राहिली. आणि ती इच्छा काय असेल तर तुमच्यासारखा सुपुत्र मिळावा, तुमच्यासारखा मुलगा मिळावा. देव म्हणतात मनू महाराज मागून मागून का मागितलं? थोडस विचार करायचा हो. बरं, तुम्हाला मागायचं आहे, मी देणार आहे, हे सगळं फिक्स असल्यानंतर, सगळं ठरलं असल्यानंतर विनाकारण मला कशाला त्रास द्यायचा? म्हणून महाराज म्हणले भगवंता तुम्हाला त्रास? अरे हो ना म्हणले, तुम्ही वर काय मागितला की तुमच्यासारखा मुलगा प्राप्त व्हावा, मिळावा. मला सांग म्हणू, आता मी तुझ्यासाठी कुठे हेलपाटे खात बसून शोधत बसू माझ्यासारखा? कशाला धंद्याला लावायचं ना मला? त्यापेक्षा एक काम करतो, मी स्वतःच तुझ्या पोटी जसा आहे तसा जन्माला आलो तर. आणि म्हणून महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आहे की काय औदार्य असेल बघा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदो देतू, असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. महाराज जोरजोरात ओरडून तुम्ही कथेत सांगितलं का तो डबल देतो, तिबल देतो, चौबल देतो. मी मागल्या वर्षीपासून ट्रॅक्टर मागून आलो आहे, तरी साधी सायकल येईना, काही फेकते बसल्यावर. कुठला आपण जे मागतो ते विधायक आहे का याचा पहिले विचार करावा. पण मला एक सांगा, तिकडं फुग्याकडे नका पाहू, ते पाहिल्यावर फुटतात अजून. मग त्याला हरी फुटते का आपल्याकडे पाहते अजून फुटाचा. मग हा नाही, कथा दोन गोष्टींसाठी असते. एक नजर सीधी करने के लिए और इंसान सीधा करने के लिए. वही काम कर रहा. विषय कुठला होता आपला? पातळासाठी का होईना, ठीक आहे, सकाळच्या सत्रात जे उपलब्ध नव्हते त्यांना हे ऐकायला भेटणार नाही. पण मला एक सांगा, आपण गारमेंट्सच्या कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे जर जाऊन म्हटलं केवढं मोठं दुकान आहे, एवढे मोठमोठे कापड आहे, चांगल्या चांगल्या क्वालिटीचे कापड आहे, मग साखर द्या, जमेल का? नाही जमत. ज्वेलरीच्या सराफाच्या दुकानात गेलो, काय चमचम करताय सोनवा आणि चांदी, ऐके ना कोणाच्या बापात. माझं एक काम करा, 1 किलो तांदूळ द्या, जमेल. किराणा दुकानात गेल्यावर किराणा दुकानदारांनी म्हटलं महाराज ओरिजिनल बासमती आहे, 105 रुपये किलो. तुम्ही म्हणा वा, मग याच खुशीत 1 साल देऊन टाका, जमेल का? कुठेतरी संगती बसते का? किराणा दुकानात गेले कापड मागतात आहे, कापडाच्या दुकानात गेले साखर मागतात आहे, सोन्या चांदीच्या दुकानात गेले तुम्ही तिथे पण साखर मागतात, जमणार नाही. जिथे जे योग्य असते तिथे ते मागितलं तर ते उपलब्ध होतं ना. मग भगवंताकडे काय मागायचं? मगाशी नारदाच्या प्रकरणामध्ये नारदाने भगवंताला काय मागितलं होतं? तुम्ही सरायला जेवायला दिला का? तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, उरलं तर चालून संध्याकाळी खाऊ घालू. ते पाठांतरच करत नाही, बिलकुल अभ्यासच करत नाही ना. नारदांनी काय मागितलं होतं? रूप मागितलं होतं. पण मनू महाराजांनी काय मागितलं? स्वरूप. बघा बरं का, म्हणून ते 10 वेळा पाठ करून घ्यावं लागतं. या छोट्या छोट्या शब्दांमध्ये केवढ्या मोठमोठ्या गंमती आहे.
हरिरूप का बरं 10 वेळा म्हणायला लावलं असेल? देव खोटे बोलले नव्हते, पण त्या हरी या शब्दाचा एक अर्थ माकड सुद्धा होतो, इन ब्रॅकेट वान्यर. म्हणून ते 4-4दा शब्द रिपीट करायला लावायचे. नाही ते घड्याळ दिसत नाही ना. असं एक छोटीशी कथा सांगतो आणि प्रकरण पुढे नेऊ. मनू महाराजांना आशीर्वाद दिला. शत्रुपा आई साहेबांना भगवंतांनी हास्यस्मित करून पाहिलं. म्हणले, आई तुझं काही राहिलं असेल तर सांग. शत्रुपा आई साहेब म्हणतात की मनू महाराजांना तुम्ही एवढं मोठं वरदान दिलंय की तुम्ही प्रत्यक्ष मनूंच्या वंशामध्ये जन्म घेणार. म्हटल्यावर आता मला मागायला काय राहिलंय? पण तरी देवा, देण्यासाठी तू समर्थ आहे आणि मागण्यासाठी मी भिक्षे करेन. त्यामुळे मला काही जर मागायचं असेल तर फक्त एवढंच द्या की या वंशामध्ये तुम्ही जन्म तर घेणार आहे, तुमचा जन्म होणार आहे, तुम्ही शब्द दिलेला आहे, परंतु या वंशामध्ये तुम्ही जन्म घेतल्यानंतर या वंशामुळेच तुमचं नाव यावत सूर्य चंद्र दिवाकर टिकून राहावं आणि या वंशामुळेच तुम्ही आणि तुमच्यामुळेच हा वंश ओळखला जावा असं वरदान द्या. आणि भगवानांनी तथास्तु म्हटलं. स्मित हास्य करीत भगवान तिथून निघून गेले. तात्काळ आकाशवाणी झाली की आता तुम्ही स्वर्गाला गमन करावं. कोणाला? मनू महाराज आणि शत्रुपाई साहेब, तुम्ही आता स्वर्गाला गमन करावं. स्वर्गाचे भोग जेव्हा तुमचे संपतील तेव्हा तुम्ही अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौसल्या या रूपाने परत अवतरित व्हाल. आणि त्यावेळेस मी स्वतः जगत जेता जगतपालक नारायण नरोत्तम हे ग्रीव सूर्य प्रभाकर सूर्य भास्कर दीनबंधू गोपालनाथ श्रीरंजन रंजन नाथ करंजन प्रत्यक्ष प्रगट होईल. आणि त्यावेळेस माझ्या अवताराचं कारण राम राहील. अशा प्रकारे भगवंतानी मनू महाराज आणि आई शत्रुपांना हा आशीर्वाद देऊन त्यांच्या कार्यासाठी पाठवलं. आता सकाळी मी तुम्हाला कबूल केलं की रामायण आणि रामचरितमानस म्हटलं की ज्याप्रमाणे रामाचा अवतार होत असतो त्या रामाने दुष्ट प्रवृत्तीचं खल करण्याचं कार्य असतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् जब जब होय धर्म की हानी. याच प्रमेयानुसार इथे रावण सुद्धा जन्माला येणं आवश्यक. ज्ञानोबराय महाराज एका ठिकाणी म्हणतात, कृष्ण कोपोनी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. पावर भगवंताचं औदार्य कसं आहे बघा. रामचरित मानसामध्ये 3ऱ्या दिवशीचं प्रकरण राम जन्माचं घेत असताना त्याचे कारण सांगत असताना रावणावर देवाने कुठेही अन्याय केला नाही, त्याच्या सुद्धा अवताराची कथा बाजूलाच ठेवली. बघितलं. बनारस मध्ये एक महात्मा राहायचे आणि ते महात्मा कधीच मंदिरात जात नसे. ही सत्य घटना आहे बरं. ही सत्य घटना सांगायचं म्हणून सांगत नाही. तर बनारस मधले महात्मा कधीच मंदिरात जात नसत आणि बाकीचे महात्मा हे मंदिरात येत नाहीत म्हणून त्यांना महात्मा मानत नसत. पण ह्या महात्मांना काही फरक पडत नव्हता. बरं, मग हे महात्मा करत काय असतील? तर त्यांची एक छोटीशी कुटिया होती आणि त्या कुटियेमध्ये खरंच सांभाळून ऐका बरं सगळेजण. त्या कुटियेमध्ये रामाची एक तसबीर होती आणि हे काय करायचे, एक पाटी पेन्सिल आणि छडी घेऊन बसायचे. ते पाटी पेन्सिल त्या तसबिरीच्या समोर ठेवायचे मामा आणि रामाला म्हणायचे शिक. आणि हा प्रेम संबंध इतका होता की प्रत्यक्ष राम कदाचित बोलायचं होतं त्यांच्याशी. ते दिवसभर रामाला शिकवायचे बरं का. आणि वेळ पडली तर छडी उगारायचे आणि काय म्हणायचे, बिघडलायस तू, राजाचा पोरगा आहे, अरे पडेगा नाही तो बडेगा कैसे. आणि मग त्यांना वाटायचं की रामाच्या डोळ्यात पाणी येतंय
तर ते छडी स्वतःहूनच स्वतःला मारायचे आणि म्हणायचे का ऐकत नाही रे, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना, 4 शब्द शिकशील तर थोडस मोठा होशील आणि व्यवस्थित होशील. या महात्मांचे हे सगळे नाटकं पाहून बाकीचे महात्मा त्याला म्हणायचे की तू मंदिरात कधी येत नाही आणि तू खरंच एवढा मोठा झाला की तू रामाला शिकवतोय, तुला मंदिरात यायलाच पाहिजे. हे महात्मा त्या सगळ्या दुसऱ्या महात्मांच्या पाया पडायचे, नाही नाही मला खरंच मंदिरात नेऊ नका. अहो मी जर आलो तर देवाला संकोच होईल, गडबड होईल बरं का, मला मंदिरात नका नेऊ. बाकीच्या महाराज लोकांनी नाच सोडून दिली. पण यांचं रोजचं काम एकच, छडी घ्यायची, पाटी पेन्सिल देवाच्या समोर ठेवायची आणि अ ब क ड अ आ ई सगळं लिहायला लावायची. छडी उगारायची, मग रामचंद्र महाराज रडणार तसबिरीतले, मग त्यांचं रडणं पाहून हे रडणार आणि मग हे समजवणार. इतका सुंदर प्रपंच, इतका सुंदर भक्त आणि भगवंताचा व्यवहार चालू होता. त्या गावात एक मोठे महंत आले आणि काही काही गावांमध्ये मोठे महंत आले की धिंगाणाच होत असतो बरं का. बरं काही काही आमचे महाराज लोक असे असतात की जे सामान्य लोकांमध्ये, भक्त लोकांमध्ये आले की ते असे वागतात का त्यांना सगळंच काही माहिती. मग यज्ञ चालू असेल, नाही विचारलं तरी हा बोलते, नाही असं नाही असं करायला पाहिजे. दिवाळीचे फटाके सुद्धा फोडायला गेले काही महाराजांसमोर, आईचे फोडते काय, मग जसं काही याच्या बाबाचीच फॅक्टरी होती. साधू संतांना सुद्धा एक नियम आहे आणि तो धर्म नियम आहे, बगैर पूछे कोई भी चीज कभी बतानी नहीं चाहिए. भोपाळ्या महाराज फिरायसाठी काय आपण साधूचा वेश घेतलेला नाही महाराज. लोकांना शिकवण्याच्या नादात आपली साधना कमी नाही पडली पाहिजे. परत फुटला, टाळ्या वाजवायला. त्यामुळे सगळ्यांनी मनातल्या मनात प्रार्थना करा का एकही फुगा फुटू नये, नाही तर हा आम्हाला टाळ्या वाजवायला लावतो. रोज रामचंद्राला शिकवणं, पाटी पेन्सिल घेऊन थोडस रागवणं, थोडस रडणं, अतिशय सुंदर अगदी प्रेमपूर्व व्यवहार हा चालू होता. त्या गावामध्ये मोठे महंत आले आणि त्या मोठ्या महंतांनी विचारलं वो कुटिया किसकी है. त्यावेळी सगळ्या महाराजांनी सांगितलं है एक महात्मा. क्या करता है, क्या मालूम, बोलते तो है कि रामचंद्र जी को पढ़ाते हैं, प्रभु रामचंद्र को पढ़ाते हैं. हाँ इतना बड़ा हो गया वो, खुद को मास्टर समझने लग गया, वो भी राम का. मंदिर मंदिर जाता है कि नहीं, नहीं हमने तो कभी देखा नहीं, कभी गए नहीं. और जब भी हम आने के लिए बोलते हैं मंदिर में तो वो बोलते हैं कि भगवान को संकोच आ जाएगा, भगवान को संकोच आ जाएगा. ऐसा कैसे चलेगा, धर्म की क्या रीत है क्या, ये कौन से नियम में बैठता है, ये कौन से शास्त्र में बैठता है, लाओ खेच कर. आणि या सगळ्या महाराज लोकांनी त्या महंतांना खेचून आणलं आणि हे महंत यांचे हात पकडलेले, पाय पकडले, त्यांना उचलून घेऊन चाललंय. हे फक्त एकच म्हणतात, मला मंदिर में मत लेके जाओ, मुझे मंदिर में मत लेके जाओ, मेरे भगवान को संकोच हो जाएगा. आणि तशा अवस्थेत यांनी सगळ्यांनी त्यांना उचलून आणलं. आणि तुम्हाला नवल वाटेल, सत्य घटना आहे. जसं या महंताला मंदिरामध्ये आणलं महाराज, जानकीजींचा पदर खाली पडला, जानकी जी ने घूंघट ओढ़ लिया और आपको सबको झूठ लगेगा, रामचंद्रांची मान झुकली महाराज, मुकुट खाली पडला. लक्ष्मणजी महाराजांच्या हातातलं धनुष्य खाली पडलं गेलं. या महंतांनी हे पाहिलं आणि ढसाढसा रडायला लागले, मुझे मालूम था, हे मला माहित होतं. तुम्हाला सगळ्यांना विश्वास नव्हता की भक्त आणि भगवंताचं एवढं नातं असू शकतं. अरे मी या रामाला दिवसभर शिकवतो, त्यामुळे ही जानकी जी आहे ही माझी सून आहे. बघा, तिने स्वतःचा घोंगट पाडून घेतला. हा राम माझा विद्यार्थी आहे. शिक्षकासमोर त्यांना मुकुट कसा काय ठेवा म्हणून त्यांनी मुकुटाचा त्याग केलेला आहे. आणि लक्ष्मण छोटासा बाळ आहे हो माझा, त्यामुळे त्यांनी धनुष्य त्यागून दिलेला आहे. काय मोठा त्याग असेल बघ. सत्य घटना ही बनारसची. हे भक्त आणि भगवंताचं नातं असतं. आपल्याला चमत्काराची अपेक्षा असते. आपण स्वतःच जन्मजात असतो भूत आणि महाराजाकडे गेल्यावर आपल्याला अपेक्षा असते की त्यांनी द्यावी बभूत. चमत्कार हे नसतात, तो चमत्कार असतात की तिथे गेल्यानंतर तुम्हाला देवत्वाचा स्पर्श व्हावा. तैसा चित्ती अहंते ठावो
जिभे सकळ शास्त्रांचा सराव, ऐसेनी एक कोडी जन्म जाऊ, परी न पवती माते. जिभेवर अनेक उत्तम शास्त्र खेळत असतील. ज्ञानेश्वरी तोंडपाठ, तुकाराम गाथा तोंडपाठ, हरिपाठ तोंडपाठ, ओरिजिनल सपाट. हा पाठांतराचा भाग झाला हो. आणि नुसतं पाठांतर केल्याने प्रमाण दिल्याने एखादी व्यक्ती खरंच महान झाली असती महाराज, तर जगातले सगळे टेप रेकॉर्डर, MP3 हे जगद्गुरु झाले असते. मान्य आहे का नाही? चालू करून दे चालू, जोपर्यंत स्टॉपचं बटन दाबत नाही तोपर्यंत ते चालूच. माणसामध्ये आणि यंत्रामध्ये हाच एक फरक आहे की यंत्र माणसापेक्षा जास्त पाठांतर करू शकतं, पण पाठ आणि अंतर या दोघांमधलं जे अंतर आहे, भाव, हा यंत्रामध्ये कधीच नसतो. ज्ञानेश्वरीच्या अवया म्हणत असताना तुम्हाला त्या आठवाव्या लागत असतील तर पंचायत आहे, कारण की तुमचं पाठांतर झालेलं आहे. पण ज्ञानेश्वरीची ओवी नुसती लक्षात आल्यावर सुद्धा अंगावर रोमांच उभं राहत असेल, काटे उभे राहत असतील. इंग्रजीमध्ये त्याला गूज बम्प्स म्हणतात. आणि डोळ्यामध्ये थोडस पाणी येत असेल ना, समजून जा जमलं. एक मौलवी होते आणि ते मौलवी दिवसाची 5 वक्त नमाज अदा करायची. 5 वेळा न चुकता, बरं कसं आहे, 5 वेळा नमाज अदा करायची. आणि सगळे लोक त्यांना म्हणायचे हा पागल झालेला आहे, देवाच्या नादी, अल्लाच्या नादी. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसल्लाह तो वसल्लम और सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खुदाए बिस्मिल्लाह से बिस्मिल्लाह ते रसल्लाह मोजम्माय आमीन. सर्वागटी राम. त्यामुळे मी आता जे बोललो ते पण रामच बोलतोय बरं का. भेद तुमच्यात असेल, भाव माझ्यात आहे, तो एकत्र येऊ देऊ नका. माझ्याकडून भाव घ्या, तुमच्यातला भेद फेकून द्या. भेदा भेद भ्रम पुण्या ही जीवाचा घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर. टाळ्या वाजवल्याचा परिणाम आता त्याच्यानंतर हे काही फुगा फुटलेला नाही, त्याच्यासाठी एकदा टाळ्या उठल्या. नाही, फुगे फुटलेच पाहिजे, पण ते भ्रमाचे फुटले पाहिजे. 5 वक्तचे नमाजी, 5 वक्त नमाज, 5 वेळा नमाज ते न टाळता करायचे. वर्षानुवर्ष त्यांचा संकल्प होता. एक दिवस आकाशवाणी झाली आणि अल्लाचे दूत, देवाचे दूत आले आणि फक्त एक शब्द बोलून चालले गेले. आणि तो शब्द काय असेल? तुम्हारी नमाज कबूल नहीं हुई. सगळं गाव पाहत होतं. एक व्यक्ती इतक्या वर्षापासून 5 वेळेची नमाज करतोय आणि आज आकाशवाणी होते, अल्लाचे दूध येतात आहे आणि त्याला सांगतात आहे तुम्हारी नमाज कबूल नाही हुई, तुझी प्रार्थना कबूल झालेली नाहीये. सगळीकडे निस्तब्ध शांतता पसरली. आणि ज्यांच्यासाठी ही आकाशवाणी झाली होती त्यांनी बाजूने ढोल काढला आणि मामा ढोल बडवत पूर्ण गावात आनंदाने नाचत फिरत बसला. शेवटी काही लोक आलेत वयस्कर आणि त्यांनी हलवलं त्याला. त्यांना वाटलं झटका आला. आनंदाने सुद्धा एखाद्या वेळेस झटका येतो, दुःखाने पण झटका येतो ना. आणि काही काही होत नाही, दुःख होत नाही, पण झटका येतो. त्यांनी हलवलं त्याला. अरे बोले पगले, मूर्ख, तेरी नमाज अदा नहीं हुई है, कबूल नहीं हुई है. तुझ्या नमाजीला कबूल झालेलं नाही असा मेसेज आलेला आहे. आनंदाने काय फिरतोय? वाक्य ऐका. दळभद्री तुम्ही आहात. अरे नमाज कबूल नाही झाली हे सुद्धा लक्षात ठेवायला देवानी 1 सेकंद का होईना माझा विचार केला. याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला आहे? हीच आनंदाची गोष्ट आहे की या निमित्ताने का होईना पण देवाला देवदूत पाठवावे वाटले, लागले. त्याच्यात माझं काही षड्यंत्र नाही. त्याला उठायला त्रास असो. या सगळ्या कथा ज्या आहेत त्या भक्त आणि भगवंत यांच्या नात्याच्या आहेत.
मनु आणि शतरूपाने वरदान घेतलं, भगवंतानी अवतार घेण्याचं कारण सांगितलं. आणि इकडे कैकेयी देशामध्ये सत्यकेतू नावाचा राजा अतिशय सुंदरपणे राज्य करायचा. तो धर्मपरायण होता, तेजस्वी होता आणि अतिशय पराक्रमी होता. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचं नाव होतं प्रताप भानू. सत्यकेतू राजाचा मुलगा प्रताप भानू. हे प्रकरण थोडंसं मोठं आहे आणि आता 4:30 वाजलेले आहे, पण कुठल्याही परिस्थितीत आज आपल्याला रामजन्म करायचा आहे. तर प्रताप भानू हा सत्यकेतूचा ज्येष्ठ मुलगा आणि त्याचा दुसरा पुत्र जो होता त्याचं नाव होतं अरिमर्दन. सत्यकेतू हा मूळचा अत्यंत सुशील, धर्मपरायण, पराक्रमी आणि चक्रवर्ती सम्राट. जसा बाप तसा मुलगा. त्यामुळे प्रताप भानू सुद्धा अगदी तेजस्वी, चक्रवर्ती आणि अतिशय बुद्धिमान. हा दिग्विजय राजा होता. 7 द्वीपांमध्ये याची सैन्य फिरायचे आणि हा चक्रवर्ती सम्राट होता. आता याचा अर्थ काय घेता येईल तर सत्यकेतू म्हणजे सत्याची ध्वजा. प्रताप भानू म्हणजे ज्याचा प्रताप हा प्रत्यक्ष भानू म्हणजे सूर्यासारखा सदैव झळकणारा आणि चमकणारा आहे. त्याचा भाऊ अरिमर्दन म्हणजे अरि म्हणजे शत्रू होतं बरं. अरि या शब्दाचा अर्थ आहे शत्रू. अरिमर्दन म्हणजे शत्रूंचा नायनाट करणारा तो अरिमर्दन. आणि या सर्व मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्री जे होते, मंत्री सुद्धा चांगला मिळाला पाहिजे. चमचो से सावधान. ते चमच्यांच्या बाबतीत ज्ञानोबराय महाराज एक फार छान म्हणतात. ज्ञानोबराय महाराजांचं प्रमाण की चमचा कधी पण फलदायी नसतो, कारण तो ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला कुंडलिका वरदे. आता काय काय गोष्टी स्वतःहून नैसर्गिक घडतात त्याला आपण आनंद साजरा करावा. तर ज्ञानोबराय महाराज म्हणतात चमचा म्हणजे काय असेल, हा ज्या भांड्यात प्रवेश करतो त्याला खाली करायचं काम करतो. म्हणून चमचो से सावधान. परंतु चमचा कसा पाहिजे, मंत्री कसा पाहिजे, तर तो धर्मरुची नावाचा एक मंत्री या प्रताप भानूच्या राज्यात राहायचा. तो अतिशय धर्मपरायण होता. जसं नाव अगदी तसंच वर्तन. नाव धर्मरुची म्हणजे धर्मामध्ये रुची ठेवणार. आणि राजा प्रताप भानूंनी स्वतःच्या पराक्रमाच्या आवेशामध्ये अनेकोत्तम राजांचं निर्दलन केलं. अनेकोत्तम राजांना राज्यहीन केलं. स्वतःचं राज्य सप्त पाताळापर्यंत पसरवत हा प्रताप भानू अतिशय दैदिप्यमान असा राजा एकेकाळी होऊन गेला. आणि एक वेळेस प्रताप भानू राजा शिकारीला निघाला. शिकारीला निघाल्यानंतर एरवी कुठली शिकार दिसना, परंतु एक भलं मोठं डुक्कर, रानडुक्कर ज्याला आपण म्हणतो, ते त्याला दिसून पडलं. आणि चांगली शिकार आहे म्हणून प्रताप भानू आवेशामध्ये त्या रानडुकराच्या पाठीमागे स्वतःची घौडदौड चालवायला लागला. डुक्कर पुढे जात आहे आणि प्रताप भानू पाठीमागे जातो. डुक्कर पुढे जात आहे, प्रताप भानू मागे जातोय. अजून आवेशामध्ये संध्याकाळची वेळ होत चालली तरी हा क्रम कायम आहे. डुक्कर पुढे जातोय, राजा प्रताप भानू मागे जातोय. असं चालू द्या 5:30 वाजेपर्यंत. हा, डुक्कर पुढं राजा माग, डुक्कर पुढं राजा माग, डुक्कर पुढं राजा माग. थोड्या वेळानं असं व्हायचंय डुक्कर माग राजा पुढं. आवेशामध्ये आल्यानंतर मनुष्याला गती आणि वेळेचं भान राहत नाही. बरोबर आहे का? एक माणूस रात्री 11:30 वाजता एका बिअर बारच्या मालकाला फोन करतो. म्हणजे हॅलो, हा म्हणले ते फलाना बिअर बारचे मालक तुम्हीच का? हो म्हणले. ते जी बिअर बार बंद झालं का? म्हणे हो म्हणले. सकाळी किती वाजता उघडते? म्हणे 9:30 वाजता. नक्की उघडताल का? म्हणे शक्तीनं. अरे माझा धंदा आहे, सकाळी 9:30 वाजता दुकान उघडणं. बरं ठीक आहे, झालं ठीक आहे. परत रात्री 2 वाजता फोन. ते नक्की तुम्हीच मला का ना? म्हणे आता तुम्ही याच्या पहिले फोन लावला होता. नाही, कन्फर्म करून घेतलं म्हणे. ते सकाळी 9:30 वाजता नक्की उघडणार ना? म्हणे अहो तुम्ही काय प्रश्न विचारताय? म्हटले माझा तो धंदा आहे, सकाळी 9:30 वाजता उघडणार म्हणजे उघडणार.
वरोध मामा सकाळी 4 वाजता फोन, ते बिअर बारचे मालक, अरे हो बा म्हणे मी सकाळी 9:30 वाजता माया आईची शपथ उघडतो बा म्हणे, झालं परत फोन नको करू. 6:30 वाजले, ते बिअर हो वाजता उघडणार आणि मला 9:15 वाजता परत फोन, ते बिअर बारचे मालक मीच. 15 मिनिटं राहिले बरं म्हणे 9:30 वाजले. माझं घड्याळ, बरं हे घड्याळ नाही समोर बी घड्याळ म्हणले, मी पाहून आलो आणि तुमच्या फोनवर बोलून आलो म्हणे 15 मिनिटं राहिलेले आहे, 9:30 वाजले, तुम्ही दुकान उघडणार आहे का नाही बिअर बार? म्हणजे काय मोठा बेवडा रे बा, एवढी उत्सुकता तुम्हाला काही लाज शरम आहे का नाही? म्हणले दारूच पाहिजे आहे ना, 9:30 वाजता दुकान उघडणार आहे ना, म्हणले उघडल्यावर ढोसत बसा ना. अहो तसं नाही म्हणले साहेब, काल रात्री बिअर बार मध्ये मीच बंद पडलेलो म्हणून उघडायची वाट पाहून आलो, बाहेर जाण्यासाठी, अंदर येण्यासाठी नाही. जास्त झाली ती म्हणे काल, तेवढ्यासाठी फोन करून आलो म्हणे. बाहेर निघाले, अंदर यायले थोडी गई प्यायची कोणाले म्हणे. इथं आवेशामध्ये पुष्कळदा माणसाच्या हातून चुका होतात. अशा प्रकारे राजा प्रताप बानूला त्या रानडुकराच्या पाठीमागे शिकारीला गेला असताना वेळेचं काळाचं भान राहिलं नाही आणि तो रस्ता भटकला. या डुकराचं वर्णन तुलसीदासजी महाराज एका चौपाईमध्ये फार सुंदरपणे करतात. धड दिप्पाड विक्राळ शरीर आहे आणि मोठमोठे 2 दात आहे, जे काळाला सूचक असे शुक्र म्हटलेले आहेत त्यांनी. याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की ते सामान्य डुक्कर नव्हतं. तसे डुक्कर कधी सामान्य नसतं, खरं की नाही? डुक्कर कधी सामान्य नसतं. आणि राजा प्रताप बानूच्या लक्षात आलं अंधार झालेला आहे, आता काय करावं? कारण की आवेशामध्ये सैन्य सुद्धा पाठीमागे राहिलेलं आहे. मी आणि माझा घोडा एवढंच काय ते वातावरण होतं. किर्र अंधार पडला होता, घनदाट जंगल होत आणि राजा प्रताप बानू कसा तरी सावधतेने आपल्या घोड्याला घेत 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 चालला असताना त्याला एक गुफा दिसली. आणि गुफा दिसली, या गुफेमध्ये त्याला कुठेतरी आग प्रकाश दिसून आला रात्रीचा. आणि म्हणून राजा प्रताप बानूने विचार केला की ही तर प्रत्यक्ष देवाचीच कृपा आहे की एवढ्या रात्री या गुफेमध्ये कुठला तरी मनुष्य असला पाहिजे. आणि म्हणून राजा प्रताप बानूने आपला घोडा एका ठिकाणी लावला आणि त्या गुफेमध्ये प्रवेश करायला गेला. आणि काय तर पा नशीब किती चांगलं, आपण अडचणीत पडलेलो असताना रात्रीचा किर्र अंधार, त्यातल्या त्यात घनदाट जंगल, आजूबाजूला कुठला माणूस नाही, कुठेतरी प्रकाश दिसला, आग दिसली, गुफा दिसली, माणूस असल्याची सूचना मिळाली, पण काय लावून बसलेलो. राजाला खरंच धन्य वाटलं की माझं नशीब किती चांगलं आहे. आणि म्हणून राजा त्या साधूला नमस्कार करतो आणि तो साधू म्हणतो, त्या साधूला ना, या साधूला नाही, त्या साधूला नमस्कार करतो, किती धन्य आहे, अडचणीत पडल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष भगवंतानी तुमच्या रूपाने मला इथे वाचवलेलं आहे. साधू म्हणतो, बा आमचं कामच ते आहे, देवते संत. बरं हा साधू कोण असेल? तर राजा प्रताप बानूंनी अनेकोत्तम राजांना हरवलेलं आहे, त्यांचं राज्य हिसकावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे अनेकोत्तम राजा भिकारी कंगाल झालेले आहेत. त्यांच्यापैकीच हा एक राजा होता ज्याच्या मनात प्रताप बानूच्या बाबतीत अतिशय विद्वेष होता आणि काही करता येत नाही आणि प्रताप बानूला हरवता येत नाही, म्हणून लोकांपासून लज्जेने लपून राहण्यासाठी त्यांनी साधूचं ढोंग केला. प्रताप बानूला याची काही कल्पना नाही. प्रताप बानू थोडासा चत्रेपणा दाखवतोय. साधू विचारतोय आपण कोण? प्रताप बानू थोडासा सावध होतोय आणि प्रताप बानू म्हणतो, आपण ते प्रताप बानू राजाचं नाव ऐकलं असेल ना? हा म्हणलाय, मी त्यांचा सेक्रेटरी. हा चांगला राजा आहे म्हणजे, तुम्ही ऐकलंय बरोबर. आता तुम्ही काय करा, हातपाय धुवा, रात्र खूप झालेली आहे, या जंगलातून एवढ्या रात्री काही मार्ग मिळणार नाही, माझ्याकडे खूप काही नाहीये, पण विसाव्यासाठी जेवढं काही एका रात्रीपुरतीची व्यवस्था आहे तेवढी आहे, तर त्यामुळे तुम्ही हातपाय धुवा आणि आजच्या दिवस इथेच आराम करा. या सूचनेला लक्षात घेत
आणि दुसरा कुठला उपाय पण नव्हता ना. त्यामुळे राजा प्रताप बानूने हातपाय धुतले आणि बसला. आणि हा साधू जोरजोरात हवन करत आम ढोम ढाम ढोस काय जे असेल ते त्याचा मंत्र येत तर नाही, पण ऍक्टिंग जोराची येतं. म्हणजे ते कसं ऍक्शन अशी करायची का समोरच्याला असं वाटलं पाहिजे ओरिजिनल हवन आहे. राजा प्रताप बानूंनी ते सगळं पाहिलं आणि त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली की खरंच हा साधा सुद्धा महात्मा नाही, हा फार मोठा महात्मा असला पाहिजे. आणि प्रताप बानू तिथे येऊन बसला. पहा बरं का, प्रताप बानूला जेव्हा पहिल्यांदा परिचय विचारला तेव्हा प्रताप बानूंनी काय सांगितलं की मी प्रताप बानू राजाचा सेक्रेटरी आहे. योग्य केलं ना? योग्य केलं ना? योग्य केलं का? 4:45 झालेले. योग्य केलं का? प्रताप बानूंनी खोटं बोलण्याला सुरुवात केली. आणि जगाचा नियम आहे, एक बार झूठ बोला तो 100 बार बोलना ही पडता है महाराज. त्यामुळे प्रताप बानूंनी बोललेल्या खोट्यावर हा महाराज बिलकुल निश्चिंत होता. कपटी मुनी ज्याला आपण नाव ठेवू. आणि कपटी मुनीला माहित होतं की हा सेक्रेटरी नाही आहे, हा ओरिजिनल प्रताप बानूच आहे, आपल्याला येड्यात काढतोय. बरं, याचं हवन हे ते सगळं पाहिल्यानंतर प्रताप बानूला असं वाटलं की नाही हा ओरिजिनल आहे. बरं, हे पसाराही पण एवढा होता, इथं एक फोटो, तिथं एक फोटो, तिथं एक फोटो, हा एक महाराजाचा फोटो, त्या एक महाराजाचा फोटो, मधात ते धुना, इकडून एक चिमटा, तिकडून एक चिमटा, अंगाले चिमटा, हाताले चिमटा, फुल डेकोरेशन. म्हणजे येड्या बघायला वाटलं पाहिजे का लय मोठा महाराज आहे. बरं, भस्मही जिथं जागा भेटल तिथं फुल डेकोरेशन, ओरिजिनल माल. ते एखाद्या ब्रँडेड कपड्यावर कसं ते लेबल लागलेलं असते. काही काही महाराज लोक तर बा ही नाही सोडत, इथे टिळा इथे लावून. ते बनारसमध्ये जर समजा तुम्ही गेले, ते भुई जर त्यांना बंद केली तुम्हाला तिथे टिळा दिसून येत. म्हटलं एखादी तरी जागा सोडलेली आहे का तिथं टिळा नाही आहे. पण टिळा का लावतात याचं आपण पहिल्या दिवशी उत्तर दिलेलं आहे वाटतं. तिला क्यों लगाते? इसरलो. असो, नंतर आपण पुढे बोलू. असो, ठीक. राजा प्रताप बानूला जाणीव झाली की हे फार मोठे मुनी आहेत आणि त्या कपटी मुनींनी सुद्धा हे हिरलं की राजा प्रताप बानूवर आपला प्रभाव अत्यंत सुंदरपणे पडत चाललेला आहे. आणि मग सुरुवात झाली सत्संगाची. कपटी मुनी आपल्या यज्ञशाळेच्या पाशी बसलेले आहेत, धुना जळते आहे. राजा प्रताप बानू त्यांच्या समोर बसलेले आहेत आणि कपटी मुनींनी ढेकलं फेकणं चालू केले. बरं, कपटी मुनींना राजा प्रताप बानूंनी विचारलं, ते महाराज म्हणजे असं आमचा अधिकार नाही, पण म्हणजे कसं थोडं आपली जर कृपा झाली, आता आपण इथे मला थांबायला जागा दिलेलीच आहे, तर ते म्हणजे हा विचारायचं काय 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 तुमचं कामच आहे. तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही विचारता ना आम्हाला. स्टाईल बघा, तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही आम्हाला विचारता ना. काय ओरिजिनल महाराज असं नाही का? ना विचारा विचारा म्हणलं. या जगात एकही प्रश्न असा नाही की ज्याचं उत्तर माझ्याजवळ आहे. हो, फुल इम्प्रेस. म्हणले महाराज आपलं म्हणजे आपण कधीपासून इथे आहे? मूर्खासारखा प्रश्न झाला. अरे या सृष्टीची उत्पत्ती जेव्हापासून झाली, कधीपासून झाली माहिती आहे का? म्हणूनच तुम्ही सांगताय, तुला माहित नाही ना म्हणून मी सांगतोय. या सृष्टीची उत्पत्ती ज्या दिवशीपासून झाली त्या दिवशीपासून आम्ही इथेच आहोत. अरे बाप, ठीक चालू. म्हणले महाराज मग आपलं नाव काय? या सृष्टीची उत्पत्ती ज्या दिवशीपासून झाली त्या दिवशीपासून आम्ही जे नाव धारण केलंय तुला माहित आहे का? म्हणूनच सांगतो. सृष्टीची उत्पत्ती ज्या दिवशीपासून झाली त्या दिवशीपासून हे शरीर असंच्या असंच आहे. मग ते महाराज ते गीतेचं जे प्रमाण आहे
देहेस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जराहा, की देहाला धारण केल्यानंतर 3 अवस्थेतून त्या देहाचा कधी ना कधीतरी त्याग करावा लागतो. ते नको सांगू. गीतेच्या सुद्धा पलीकडे पुष्कळशा गोष्टी असतात, त्या तुम्हाला सामान्य सकळ जनांना कळत नाही. तू मूर्ख आहेस. आम्ही योगी आहोत. या सगळ्या जगावर आमचं राज्य असतं. ज्या दिवशीपासून सृष्टीची निर्मिती झाली त्या दिवशीपासून मी याच शरीरात आहे. बापरे, महाराज जबरदस्त आहे. बरं महाराज, मग म्हणजे तुमचा जन्म या सृष्टीच्या पहिल्या दिवशीपासून झाला आणि तुमचं शरीर जसंच्या तसं तेच आहे, ते कधी मेलं नाही. मग तुमचं नाव काय? तुला माहित नाही ना म्हणले, म्हणून मी सांगतो. माझं नाव काय? काय बरं का नाव काय असेल? एक तनू. नाव काय होतं? एक तनू. म्हणले महाराज याचा अर्थ काय? तुला माहित नाही ना, म्हणून सांगतो. एक तनू म्हणजे काय? सृष्टीच्या प्रथम दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या शरीराने कुठलाही धर्म बदललेला नाही. जे शरीर मी त्यावेळेस धारण केलं होतं ते शरीर आजपर्यंत मी वागवतोय. म्हणून माझं नाव काय आहे? एक तनू. एकच शरीर धारण केलं. बाप रे बाप. म्हणजे मग महाराज तुमचा आश्रम पागल आहे. अरे सृष्टीच्या आरंभापासून ज्या व्यक्तीने फक्त तपस्याच केली असेल त्यासाठी आश्रम का? आणि म्हणले तुला त्याग कळत नाही रे, म्हणूनच सांगतो. तू आतापर्यंत जेवढे काही महाराज पाहिले ते सगळे फालतू आहे. अरे साधू धर्माची व्याख्या कोणापासून सुरू झाली तुला माहित आहे का? म्हणूनच सांगतो. फक्त म्हणे आम्ही लोकांमध्ये येत नाही, कारण लोकांमध्ये आलो की तपस्येत खंड पडतो. महाराज फेंकने की बात चालूच है, फेंकीच रहा. उधर लकड़ी जल रही, इधर ये जल रहा, उधर धुआं निकल रहा, इधर ये फेंक रहा. पण या सगळ्या गडबडीमध्ये काय झालं? प्रताप भानूंकडून एक चूक झाली. पहा बरं का, प्रताप भानू काय झाले? इम्प्रेस झाले महाराज. काय झाले? इम्प्रेस. प्रताप भानूंवर प्रभाव पडला आणि प्रताप भानू म्हणले महाराज आपण एवढे मोठे साधू आहात हे मला माहित नव्हतं, मला माफ करा. पण मगाशी आपण जेव्हा माझा परिचय विचारला तेव्हा मी आपल्याशी खोटं बोललो. छोटे बच्चों से गलती होती. आणि तुला काय वाटलं? म्हणले आम्हाला काय माहित नाही, आम्ही कोण आहोत तुला माहित होतं का? म्हणूनच सांग, मला माहित आहे. म्हणलं तू प्रताप भानूचा सेक्रेटरी नाही तर तू प्रत्यक्ष स्वतः प्रताप भानू. वा चमत्कार. महाराज सर्वज्ञानी. आणि काय असतं, आपल्या सर्वांना चमत्काराची अपेक्षा असते बरं का. आपण एका ठिकाणी काय म्हणतो काकडे साहेब, की हे भोंदू बाबा लोक सामान्य सकोळ जनांना फसवतात. परत एकदा टाळी होऊ द्या, फुगा फुटलेला आहे. बरं आता तुम्ही म्हणाले फुगा फुटल्यावर हा कशाला टाळ्या वाजवायला लावते? थोड्या वेळानं आपल्या महाराजाचा फुगा फुटणार आहे ना कथेत, वेळ येऊ द्या ना. इकडे फुगा फुटला पाहिजे, इकडे कथेत फुगा फुटला पाहिजे, फुटणार आहेच. बरं हे लोक काय म्हणतात, हे भोंदू साधू बाबा लोक सामान्य सकोळ जनांना फसवतात. बरोबर आहे म्हणतात की नाही? असं कडून जात आहे काही होत नाही. मी प्रश्न विचारतोय, उपदेश बिलकुल दिलेला नाही. पहिले बिंडोकपणा घेऊन जातात की यांना बबूत दिल्यावर आपल्याकडे काहीतरी होईल, आणि तो बसलेला आहे ना. मांसाहाराच्या दुकानातून तुम्ही फुलं, असं होतं का? स्वतः तो त्याच्या धंद्यासाठी भोळ्या बाबड्या लोकांना हे बाबा तो फसवतात होतं का?
याच्यासाठी गुरूंची कृपा पाहिजे. त्यावेळेस असं डोकं विना आपण आशीर्वाद म्हणतात की जोपर्यंत लोक उपाय नाही तेव्हाच मी कोण आहे. मी जेव्हा मला संत कृपा दीपक आणि तो पाहिजे असतो आणि गुरु शोधल्याने जातो, गुरु केल्या पण जात नाही. तो संबंध नाहीये कुठे. गुरु तो कडे हालचाल निर्माण झाली पाहिजे. शिष्याला राग येतो. शिष्य म्हणतात महाराज गेले तिसरं तर आलेल्या त्यांना कथा अरे हजारो बीतून गेले. सांगितलं ते मार्ग समर्थ आहे द्यायला समर्थ. आणि निर्माण झाला आणि प्रताप बनवताय. नाही माग माग मी मरेपर्यंत राहा. हे रहस्य आणि तपोबलानी माझ्या सिद्धीनी माझ्या चमत्कारांसाठी दररोज किती 1,00,000 ब्राह्मण दररोज ब्राह्मणांसाठी मी भोजन बनवत आहे. माझं भोजन शिकारीच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की रामचरित मानसकार त्या डुकराचं इतकं वर्णन करता याचा सामान्य डुक्कर नसेल. राक्षस होता आणि या दोघांची होती की यांनी सुवर बनायचं, वराह बनायचं, डुक्कर बनायचं. ओरिजिनल पुरोहित गायब होऊन जातो आणि कपटी मुनी कोण झाला? राजाचा राजपुरोहित. दवंडी पिटवल्या जाते की राजाधिराज प्रताप भानूजी महाराज रोज 1,00,000 ब्राह्मणों सभी ब्राह्मण आमंत्रित है. माणसाचं नरमास आहे आणि त्यांनी ताटाकडे दिरखून पाहिलं. सगळ्या ब्राह्मणांना क्रोध आला. ब्राह्मण सर्व झाल्याबरोबर काय असेल ते आचमन जे सहनावतो म्हणून हातात घेतलं होतं दोष नव्हता. ही तर सगळी हरीची माया. ब्राह्मण म्हणतात खातून निघालेल्या वाणीला श्राप जरी संबोधित केलं तरी ती वापस येऊ शकत